आपण सगळेजण एकत्रित आज आपल्या हजारो लाखो करोडो अनंत प्रलय सृष्टी निर्माण झाली, बिघडली, परत निर्माण झाली, बिघडली. भगवंतापासून तेव्हापासून आपण वेगळे झालो आणि दुःख भोगत तेव्हापासून आहोत. अद्याप आपलं दुःख निवारण नाही झालं. कारण दुःख निवारण्याची जी टेक्निक आहे, जी आयडिया आहे, जी चालाखी आहे, जे वर्म आहे, त्याविषयी आपण चर्चा करतो, पण अद्याप आपली पकड झालेली नाही. त्यावर तर तुम्हाला रामकृष्ण हरी बोलावं लागतं. बरं, सर्वांना सुखीच व्हायचं आहे की दुखी राहायचं आहे? मोठा प्रश्न आहे ना आपल्याकडे. मला सांगा, सुखीच व्हायचं आहे ना? मग सुखाचं साधन गीता माता सांगते ते करा, की मग दुःखाचं साधन जे आपली भावना सांगते ते करा? वास्तविक आपल्यातून, या इंद्रिय विषयांच्या आकर्षणातून आणि पदार्थाच्या लोभातून जे काही आपल्या भावना बनतात, त्या भावना सर्व दुःखमय आहेत. आणि श्रीमद भगवद्गीता त्या दुःखाला निवारण्यासाठी तिची भावना सांगते, कृष्ण भावना. आणि ती म्हणते की कृष्ण भावना भवित व्हा. पण आपण कृष्ण भावना भवित होत नाही, आपण संसाराच्या सुख भावना भवित होतो. आजही परमार्थ करतो तर सुखासाठीच करतो. पण ते सुख कोणतं? शाश्वत की अशाश्वत? खरं की खोटं? सत की असत? नाशिवंत की अविनाशी? किंवा भास किंवा आभास? कोणतं सुख? जे क्षणिक राहणार की कायमचं राहणार? यात आपण गोंधळलेलो, आजपर्यंत गोंधळलेलो आहोत, आतापर्यंत गोंधळलेलो आहे. अद्यापर्यंत दिशा तर दाखवायला लावले मातेने. माता, गीता माता आपल्याला दिशेकडे घेऊन जाते, पण आपले काहीतरी बहाणे असतात. थांब थांब, मग थांब थांब, आता नको, थांब थांब, नंतर एवढं करून घेतो, एवढं खाऊन घेतो, असं होईल, तसं होईल, मग 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 असे मग करताना किती जन्म गेले, अनंत युग गेली, प्रलय गेली, तरी सुद्धा ती इच्छा पूर्ण झाली नाही. ज्याच्यासाठी आपण परमार्थ आणि परमसुखी व्हायला थांबलो, त्याचा अद्याप पार राहिला नाही. त्याच्याच विषयी बरोबर गणित अचूक भगवंत गीता मातेचा आधार घेऊन आपल्याला सुचवत आहे. त्याच्यावर आपण लक्ष द्या. श्रीमद भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचा 9वा श्लोक आपल्याला मार्गदर्शन करतो. न च मां तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय उदासीन वदासीनम आसक्तम तेषु कर्मसु. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की मी या जगामध्ये येतो तर मला कर्मबंधन बांधत नाही तर मी दुःखी नाही. कारण मी कसा राहतो या जगामध्ये, तर मी राहण्याची जी कला आहे ती मला माहिती आहे की कोणाशी कसं राहायचं. तर या संसारामध्ये जे पदार्थ आहेत परिवर्तनशील, जे पूर्वी नव्हते, नंतरही राहणार नाही आणि आताही परिवर्तनशील, बदलत आहेत आणि नाही सारखे आहेत, त्याला आम्ही मानत नाही, त्याच्याविषयी उदासीन राहतो आणि अनासक्तीने कर्म करतो. म्हणून यातले कोणतेही पदार्थ, कोणतीही वस्तू, कोणत्याही घटना, कोणत्याही भावना, मग त्या दुःखाच्या असो वा सुखाच्या असो, मला बांधत नाही. त्या आल्या माझ्याकडे तर मी सुखात हर्षित पण होत नाही, आणि त्या माझ्याकडे आले तर दुःखात मी खंत पण करत नाही. कारण का? मी त्या दोघांविषयी उदास आणि अनासक्त राहतो. हे जगण्याचा आणि अमृत मिळवून कायमचं सुखी होण्याचा मूल मंत्र 9व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये भगवंताने दिला. जर या श्लोकाच्या भावार्थाला तुम्ही आम्ही जर समजून घेतलं, याचाच नुसता अभ्यास केला, या श्लोकाचाच अभ्यास केला, तर हा जन्म पण शेवट होईल आणि सुख काय आणि दुःख काय सगळ्याचं ज्ञान होईल. चला तिथे थोडस लक्ष देऊ. या श्लोकामध्ये 2 पद आलेली आहे. पहिलं पद आहे न च मां तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय. दुसरं पद आहे उदासीन वदासीनम आसक्तम तेषु कर्मसु. आता त्याकडे आपण लक्ष देऊ. प्रथम आपण दुसऱ्या पदाकडे लक्ष देऊ.
पहिल्यानं. दुसरं पद आहे उदासीनम वदासीनम आसक्तम तेषु कर्मसु. कारण सांगताना आरंभापासून सांगितलं पाहिजे ना, शेवट कशाला पहिला सांगायचा. पण इथे भगवंतांनी शेवट उलटा दिलाय, पहिला शेवट सांगितलं आणि मग आरंभ सांगितलं. तर आपल्याला तुम्हाला शेवट सांगितलं तर मग आरंभ कधी सांगायचा. म्हणून दुसऱ्या पदावर विचार करू. दुसऱ्या पदामध्ये भगवंताने सांगितले उदासीन वदासीनम आसक्तम तेषु कर्मसु. इथे विचार करायचा आहे. भगवंत इथे दुसऱ्या पदामध्ये असे म्हणतात की महासर्गाच्या प्रकृतीमध्ये वस असलेल्या प्राण्यांचे त्यांच्या कर्मानुसार अनेक प्रकारच्या रचनारूपी कर्मे आहेत. सर्व तुम्ही आम्ही आले त्याच्यात, आणि त्यात माझी आसक्ती नसते. इथे आपल्याला भगवंताने एकदम चांगला ज्ञानाचा संकेत दिलेला आहे. जिथे आपली आज आसक्ती आहे तिथे भगवंत अनासक्त राहतात. आता भगवंताच्या पावलावर पाऊल चालून टाकायचं की आपल्या मनाचं पाऊल टाकायचं. होडी आपल्याला चालवता येत नाही आणि नावाडी आपल्याला घेऊन चाललाय. उदाहरणार्थ, तर नावाडीच्या मताप्रमाणे चालायचं का आपल्या मताप्रमाणे नावाडीला होडीत बसून आपण होडी चालवायची? नाही. मग ती होडी उलटी झाल्याशिवाय, ऍक्सिडेंट झाल्याशिवाय, मग हा आता संसार तुम्ही आम्ही चालवाल की भगवंताच्या भावनेने चालला पाहिजे? जरा विचार करा, पक्का विचार करायचा आहे. आपल्या मताने चालू तर आपली संसारामध्ये नया बुडून जाणार. पण भगवंताच्या मताप्रमाणे चाललो तर आपण तरुण जाणार. बोला, आपल्याला करायचं आहे की बुडायचं आहे? प्रश्न आहे, उत्तर द्या, जरा जोरात द्या. मला कळलं पाहिजे की तुम्ही इथे आहेत, असं करलं पाहिजे. बरोबर ना? मग करण्यासाठी देवाचं ऐकायचं की आपलं ऐकायचं? आपल्या मताने करायचं. तर भगवंत इथे काय सांगतात की त्यात माझी आसक्ती नसते. मग कोणत्याही पदार्थामध्ये आपली आसक्ती नसली पाहिजे हा संकेत भगवंतानी, हा संकेत नाही मार्गदर्शनच केलंय की माझ्या मुलांनो कोणत्याही पदार्थामध्ये आसक्ती ठेवू नका. असं नाही की तुम्ही खाऊ नका, असं नाही की तुम्ही पिऊ नका, असं नाही की तुम्ही हिंडू नका, असं नाही की तुम्ही फिरू नका, असं नाही की तुम्ही नटापटा करू नका, असं नाही की तुम्ही देहाचं सुख देहाला नका देऊ, मनाचं सुख मनाला नका देऊ, बुद्धीचं सुख बुद्धीला नका देऊ, अहंकाराचा उपयोग करू नका. असं नाही. या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा, अहंकाराचा आणि या संपूर्ण सजीव आणि निर्जीव पदार्थाचा भोग घ्या, पण त्यात अनासक्त राहा. आसक्ती बाळगू नका. मिळालंच पाहिजे, झालंच पाहिजे, का नाही झालं अशामध्ये आपली सिस्टम बिघडवू नका. संसार आहे बाबा हा, कोणचा झाला नाही. उद्या क्षणात काय करीन त्याचा पता नाही. तुमच्या आमच्या बरोबर उद्या काय होईल सांगता नाही. कशा अद्भुत घटना होतात या संसारामध्ये, डोळ्याने बघतोय. कालचा जन्मलेला आज नाहीसा झालाय. काल लग्नाच्या बोहऱ्यावर चाललाय तो आज त्याचं बारस आपलं सांगतात 12 आहे. कालचक्र आहे. या संसार असा विचित्रच आहे आणि तो विचित्र आहे त्याला आपण सचित्र करायला जातो. तो सचित्र राहायच नाही. त्याचं चित्र हमेशा बदलत असतं. सांगा, बदलणाऱ्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवा. आज बोलतो देतो उद्या उद्या देतो आणि उद्या लगेच बदलतो. उद्या नाही मी परवा देतो, मग परवा जा, मग परवा नाही मी अरवा देतो, मग अरवा जा, मग अरवा नाही मी तेरवा देतो. एक काम कर, काम नाही झालं 1 महिन्याने देतो. थांब पुढच्या महिन्यात देतो. थांब रे आता 1 वर्षांनी देतो. थांब आता काय करू 10 वर्षांनी देतो. नाही आता मिळणारच नाही. जा काय करायचं ते कर. म्हातारा झाल्यावर, असा डोकरा झाल्यावर, आता मिळणार नाही. जा काय करायचं ते कर. म्हाताऱ्यापणी मग तो काल असा सांगतो दादागिरी कर. आता तुझ्या हातात काय मिळत नाही. आता तू मला काय करू शकत नाही. कारण तुझ्यात पावर होती किंवा मी तुला लांब ढकललं. आता तुझ्याकडे ताकदच नाही. तुला सुख पाहिजे ना, मी देणार नाही. तुझी चटणी करून टाकेन, तुला खलास करून टाकेन. आणि मग जेव्हा आपण हारतो तेव्हा तो देणार नाही म्हणतो. मग आपण केस पण करू शकत नाही, त्याच्याशी भांडू शकत नाही, कारण आपल्याकडे ताकद नसते.
किंवा तळमळून तळमळून जळून जळून आणि चिंता शोकाने भयाने मरतो, त्याचीच उत्पत्ती होते, दुसऱ्याची नाही. म्हणून त्याविषयी अनासक्त झालो तर त्याच्याशी भांडण करायची काय, त्याच्याशी वाद करायची काय, त्याच्याशी केस करायची काय, किंवा त्याच्यावर अवलंबून राहायची काय गरजच लागत नाही. सांगा, मी जे वर्णन केलं शेवटी आपल्याला असं होणार की नाही? आपले हातपाय असे गळतील तेव्हा आपल्याला पश्चाताप होईल की काय करून बसू. ज्याला अपेक्षित सुख होतं तिथं दिसतच नाही, आणि शिवाय दुःखाच्या आणि जेवढ्या इच्छा वासना मी वाढवल्या, ज्यांच्यासाठी वाढवल्या, त्या तर मला समजून घ्यायला तयार नाही. जेव्हा आपण डोकरे होतो ना तेव्हा आपली पोरं आपल्याजवळ थांबत नाही, आणि आपल्याला इच्छा असते तशी आपल्या मनासारखी ते करत नाही. अनुभव करा प्रॅक्टिकल आतापासून. आपणच आई बाबांचं किती ऐकलंय का आपली मुलं ऐकली काय? खरं की खोटं? आहे बघ, तुला कळते. आई तू चुप बस, तुला काय समजत नाही. आईला बोलतोय सांग किती शहाणा असेल. आईने काय केलंय, किती कष्ट केलंय. तेवढं कष्ट जर तू घेशील तर आईला 10 दिवस बोलत राहशील, रोजचं टोचत राहशील, मग तुझ्यासाठी एवढं केलं तुझ्यासाठी. पण ती आई एवढं करते आणि पोरांचं करीतच राहते आणि भविष्यात करण्याची ताकद ठेवते, पण कधी सांगून दाखवत नाही की मी तुझ्यासाठी असं केलं. त्या आईचं हृदय किती महान आहे. अशी आई म्हणजे ती वात्सल्याची खाण, परमेश्वराची जान आहे. तो परमेश्वरच आहे. अशा आईला आपण दुखवतो, आणि जेव्हा तो आई बनतो ना तेव्हा कळते, तो बाप बनतो तेव्हा कळतो की आई बाबा किती महत्वाचे. तो तेव्हा ती दूरदृष्टी आहे, आणि त्याच्या अगोदर आपण शिकलं पाहिजे. म्हणून भगवंत काय सांगताय तिथे? भगवंताने सांगितलं की मी तिथे आसक्ती धरीत नाही, कारण मी त्यांच्याविषयी उदासीन प्रमाणे राहतो. म्हणून आपल्याला सुद्धा या संसाराविषयी, या शरीराविषयी आणि शरीराच्या घडामोडाविषयी, असं नाही की व्यापार करायचा नाही, धन कमावायचं नाही, सगळं असं नाही की बँक बॅलन्स करायचं नाही, सगळं कर्तव्य कर्म करीत राहायचं, असं नाही की खाय प्यायचं नाही, असं नाही की फिरायला जायचं नाही, सगळं करायचं. त्या वेळेला ते सगळं करायचं, पण हृदयातून उदासीन राहायचं आणि आसक्ती धरायची नाही. अनासक्ती. तर आपल्याला परम सुख ठेवलंयच ठेवलंय. अर्थात भगवंत येथे आपल्याला एक संकेत देतो. ते प्राण्यांच्या उत्पन्न होण्याचं. भगवंत काय सांगतात की प्राण्यांच्या उत्पन्न होण्याने मी हर्षित होत नाही, आणि प्राणी मरण पावले तरी मी खंत करत नाही. तशी त्या प्राण्यांबरोबर मी पण माझ्या शरीराची उत्पत्ती करतो, पण मी हर्ष धरत नाही, आणि त्या प्राण्यांबरोबर माझं शरीर अवतार कार्य मी संपवतो, पण खंत करत नाही. पण तुम्ही आम्ही उत्पन्न झालो की पेढे वाटतो, आणि नष्ट झालं की रडत बसतो. याची काय गरज नाही. दोन्ही अवस्था आहेत ना, निसर्गात बसत नाही, पण आता बसवले तर तुम्ही आम्ही. मग आता त्या उदासीन आणि अनासक्तीने पालन करा. 2 अवस्था, 12 न 12. गरज नाही द्यायची, दुःख धरायची गरज नाही 12व्याला, आणि आनंद मानायची पण गरज नाही. ती वस्तू आले ती उद्या जाणार आहे, जाणाऱ्या वस्तूचा काय विचार कर. पण तुम्ही आम्ही त्या काली होतो, आताही आहोत आणि नंतरही राहू, कारण आपण सनातन आहोत. परमेश्वर जसा सनातन आहे त्याचा अंश पण सनातन आहे. परमेश्वर जसा मरत नाही तसा मी पण मरत नाही, आणि परमेश्वर अनासक्त आणि उदासीन राहू शकतो, तर मी पण उदासीन आणि अनासक्त राहू शकतो, कारण मी त्यांचा अंश आहे. खान तशी माती, गुरु तसा चेला, भगवंत तसा भक्त. खरं की खोटं? तुम्ही आम्ही कोण आहोत? तू रक्तातून निर्माण झालो तर आपल्यात हिंमत नाही, तर परमेश्वर हिंमत करू शकतो, तर परमेश्वराचा बेटा का नाही हिंमत करू शकतो? सांगा, आपण परमेश्वराचे अंश जाऊ कधी? ह्याची हे तर कर्माचं फल आहे. म्हणून निर्भय आपण होऊ शकतो, अनासक्त आपण होऊ शकतो, निचिंत आपण होऊ शकतो, उदासीन आपण होऊ शकतो, कारण ती होण्याची कला माझ्या बापामध्ये आहे, तर मुलामध्ये का नाही येणार? बाप कसा बेटा,
आणि गुरु तसा चेला. फक्त लोकांमध्ये भांडण्यासाठी याचा वापर करतो, पण सत्य जीवनामध्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये झाकलं तर आपण भगवंताचे मुलं आहोत. मग बाप तसा मुलगा, बाप उदासीन राहतो तर मुलगा पण उदासीन होऊ शकतो. चलो बोलो, आज से हम संसार को जरा अलग भोगेंगे. हम संसार की मजा तो लेंगे, लेकिन उस मजा में अनासक्त रहेंगे. समजा एक उदाहरण देतो, तुमच्यासाठी नाही पण एक असं, आता हे नवजीवन जगतात तरुण पोरी, पुढे मागे नवऱ्याजवळ काही डिमांड केलं आणि त्यांनी पुरं नाही केलं तर खंत करायची. किंवा पतीने पत्नीकडे डिमांड केलं आणि तिने नाही दिलं तरी खंत करायची. संसारामध्ये दोघं जण असा संसार व्हायला पाहिजे होता, पण झाला नाही तर दोघांनी पण खंत नाही करायची. झालं ते झालं, चांगलंच, वाईट नाही, चलत राहायचं. संसारात मान मिळो तरी हर्षित व्हायचं नाही, आणि जर अपमान मिळो तर दुःख व्हायचं नाही. कारण हा पूर्वी नव्हता, आता तयार झालाय, पुढे पण नाहीये. आता माझ्या भूतकाळातल्या मी घटना आठवतो, त्या तेव्हा होत्या, आता नाही. मग आता येते, नंतर नाही. सांगा बरं, आपल्या भूतकाळातल्या घटना आज आहेत का? भूतकाळातलं वैर आपण केलेलं कोणाशी आज आपण मित्र झालोत की नाही? बदल झाला ना? किंवा अगोदरचे मित्र भूतकाळातले आता वैरी झालो की नाही? किंवा अगोदरचे पण मित्र आणि आता पण मित्र म्हणून कायमचे मित्र राहणार का? जरी राहिले तरी मृत्यू नंतर परत सुटणार. म्हणजे हे जगत कसं आहे याचा थोडासा तरी विचार करा. म्हणून या जगताविषयी अनासक्ती बाळगायला भगवंत का सांगतात? उदास राहायला का सांगतात? जी वस्तू कायमची आपल्या जवळ नाहीये तिची अशी पकड धरून राहू नये. हा, तिचा उपयोग करा ना, तिची मज्जा घ्या, तिच्यापासून सजा नका घेऊ. एखादी वस्तू एखाद्या मालकाने आपल्याला दिली, अमुक अमुक ठिकाणी नेऊन ठेव किंवा त्याला दे, तर आपण देताना कशी दिली पाहिजे? घेतले कशी? घेताना आपली मानून घेतले का? समजा मी तुला एक वस्तू दिली, बेटा ही वस्तू घे, हा, आणि भगवंताच्या श्रीचरणामध्ये चढव. आता तू घेताना कोणाची आई सांगशील? माझी की नाही? तुझी तर नाही म्हण. आणि श्रीचरणात चढवताना तू तिला आपण माझी चढवतो बोलशील? कोणाची? सरळ आहे ना, सरळ आहे, सरळ. आपण आता ही वस्तू कोणी दिली? त्याला माझी का मानावं? सांगा ना, ही वस्तू आपली आहे का की ही? मग घेताना जेव्हा आपण जशा भावनेने घेतलंय तसंच द्या न. देताना रडता कशाला? ती तुमच्या बापाची होती का? तुम्ही आणली होती का? नाही, ज्याने बनवली होती त्याने घेतली, त्याने तो हा मरणारच नव्हता, नष्ट होणारच नव्हता, तर मेला, नष्ट झाला तर खंत होते. तर मग आसक्तीचं आपल्याला परिणाम होती. उदासीन नकोच, कारण ती नव्हती, नष्ट होणार, ती नष्ट झाली तर दुःख होते. आणि ती नष्ट होणारच होती, ती जाणारच होती, ती राहणारच नव्हती. अनहोनी तो होती नहीं, होनी हो सो होय. क्या फर्क पड़ता है? चलो ध्यान लो, जाग लो अपनी जिंदगी में, अपनी अवस्था में. कितनी अवस्था हम छोड़ चुके हैं. पहले हम पकड़ चुके थे, अब छोड़ चुके. सांगा, बालपण पकडून ठेवलेलं की नाही? पोरी होती ना तू, पकडील तर की नाही? आणि सोडलं की नाही? आता स्वतःला पोरगी मानते तर तुला हसतील लोक. काय ग, एडी झाले का काय पोरीसारखं वागते तू? आता पोरी दिले का? बस कर आता, नाही तर लोक हसतील. खरे की खोटं? बघा ना, आपण सोडलंय ना, मग ह्यालावर कशाला धरून? हे पण सुटणार आहे, राहणार नाही आपल्याकडे. म्हणून पक्का विचार कर. संसार भोगायचा नाही, संसाराची मजा घ्यायची नाही असं भगवंताने सांगितलं नाही. भगवंताने सांगितलंय दुःख आपल्याला नको, कारण हा संसार परिवर्तनशील आणि याचं नंतर दुःख होईल. दुःख होण्याचं कारण आहे दोन अवस्था, आसक्ती आणि मी आणि माझं. त्याविषयी आपल्याला उदासीन राहायचं आहे. संबंध मी आणि माझं नाही करायचं आणि आसक्ती ठेवायची.
तर असं सांगितलं, होण्याच्या बाबतीत मी हर्षित होत नाही आणि प्रकृतीत लीन होण्याच्या बाबतीत मी खिन्नही होत नाही. प्रकृती निर्माण होणे या जन्म म्हणतात आणि तीच पुढे वाटचाल करीत थांबते त्याला मृत्यू म्हणतात आणि मध्येच ती चालते तिला स्थिती म्हणतात. अशी जन्म, मृत्यू आणि मधली स्थिती, तीन काल हमेशा जन्म झालेला आहे, मधली स्थिती सुरू आहे आणि नंतर लय होईल. या जन्माला धरून आहे ना, या शरीराला धरून आहे ना, मग आपण कसं राहिलं पाहिजे? जन्म झालेला आहे, आता स्थिती आहे, पण ती कालांतराने काय होणार आहे? त्याचं लय होणार आहे. जन्म, स्थिती आणि लय हे तीन काल भगवंताने या प्रकृतीविषयी ठेवलेत. म्हणून प्रकृती जेव्हा भगवंत धारण करतात तेव्हा त्या प्रकृतीविषयी अनासक्त राहतात आणि त्याविषयी उदास राहतात, कारण ती परिवर्तनशील आहे, ही एकसारखी राहत नाही. म्हणून उदास राहिलेलं बरं. आणि ती कायमची आपल्या हातात पण राहत नाही, म्हणून अनासक्त झालेलं बरं. सांगा, हा जन्म कायमचा आपल्याजवळ नाही आणि याच्या अवस्था पण बदलत असतात. किती किती काळजीपूर्वक भगवंत सांगतात. पण तुम्ही आम्ही माया मोहात आंधळ्यासारखे, दारू पिल्यासारखे आणि माजल्यासारखे आपलंच खरं करता. कशाला एवढी दारू पिता? त्याला आपण असतो, पण आपण मोहरूपी दारू पिले ना, मीपणाची दारू पिले ना, माझेपणाची दारू पिले ना, या खोट्याला खरं आणि दुःखदायक त्याला सुखाचं करून घेतलंय ना, ती आपली चूक आहे. आपण आपली चूक सुधरवत नाही ना, इथे आपण गडबडलो. आपली चूक आपणच सुधरावी. पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. आपण बघा जरा, एवढे दिवस गेले, एवढी वर्ष गेली, एवढे जन्म गेले, एवढी युग गेली, तरी पण आपण आपली चूक सुधरवतो का? आणि चूक मानतो का? जर मानली असती तर कधीच आपण परमानंदी झालो असतो, सुखानंदी झालो असतो, सच्चिदानंदी झालो असतो. आणि तो परमात्मा कुठे दूर नाही, तो तर माझ्या रोमा रोमामध्ये आहे, अशा भावनेत गर्क झालो असतो. पण तसा नाही, तो परमात्मा कटतरी आहे, अद्याप मान मिळला. आणि अरे बाबा, तुला मिळवायचं काय? तुला तू मिळवू शकतो. तू हरला असतील तर, अरे तू दुसरा असतील तर मिळवू शकतो. जेथे नाही दुसरी परी, मिळवणं काय पुरी? सांगा, दुसरं जर असेल तर मिळवणं आहे. जे एकच एक होतं त्याला मिळवणं काय? हा ते भ्रम झालाय, विस्मरण झाले. त्याला आठवण करा. म्हणून आठवण म्हणजे स्मरण. स्मरण करेल तो वाचेल आणि विस्मरण करेल तो फसेल. तुला वाचायचं आहे की फसायचं आहे? म्हणून स्मरण करत राहा, चिंतन करत राहा, तर आपण वाचू शकतो. म्हणून संत लोकांनी परंपरा काढली की या बीज मंत्राचा जो सतत अभ्यास करत राहील तोच आपल्या होश आवासामध्ये राहील. आणि जर बीज मंत्र विसरेल तर तो आपल्याला हरवून बसेल. मग युग न युग जाते तरी जन्म आणि मरण, जन्म आणि मरण हे चालू राहील. आणि या दोन युक्त्या भगवंतांनी दिल्या, अनासक्ती आणि उदासीनता, ही आपल्याला आज सांगितलंय, समजवलंय. आणि उद्या आज तिला धरायचं आहे तर उद्या प्राप्ती होईल. आज धरली नाही तर मग एखाद वेळी अशी गोष्ट ऐकायला पण नशिबात मिळणार नाही. अशा ठिकाणी निघून जाऊन की परत आपण आजच्या अवस्थेला सुद्धा राहणार नाही. कधी केव्हा कशी अवस्था या संसारामध्ये विखरून जाईल, कोटचा जीव कोणत्या खाईमध्ये पडेल त्याचा पार नाही. म्हणून सावध राहिलं पाहिजे. विवेकामध्ये, विचारामध्ये. अविनाशी आत्म अमर है, जगताते प्रतिकूल, ऐसो ज्ञान विवेक है संसार. त्या ज्ञानात राहिलं पाहिजे. पूर्व श्लोकामध्ये 6व्या, 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी विशुद्धामी या पदाने उत्पन्न होणं म्हणजे जन्म, आणि मस्तानी या पदाने स्थिती म्हणजे चालणं. बालपण, कुमारपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण, जरा स्थिती हाय 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 हाय. त्याच्यानंतर प्रकृती यांती मामिकाम कल्पक्षये हे सांगून मृत्यू म्हणजे प्रलयाचं वर्णन केलं. तिन्ही गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये किती स्थिर आहेत सांगा, अनुभव करा. काल परवा तो कुमारिका
चांगली हौस होती. आता कुमारिकेसारखा हौस आहे का एखाद्या बाईसारखा हौस आहे? ती हौस गेली, आता दुसरी आहे, ती पण जाईल तिसरी, तिसरी पण जाईल चौथी, चौथी जाईल पाचवी, पाचवी जाईल आणि सहावी ती दुसऱ्या जन्मात टाकली, परत बालपण हौस वेल्या, परत कुमारपण हौस वेली. हे जन्म मृत्यू चालूच राहते, हे संपणार नाही कधी. न संपणाऱ्याला संपेल असं मानू नका. लिंबाच्या झाडाखाली जसा ससा बसला होता आणि त्याच्या अंगावर लिंबाचं पान पडलं होतं, अशी अवस्था आपली नको. तो ससा एडा होता, पण हा ससा काही एडा नाही मिळत. हा गीता ऐकायला बसलाय, तो गीता ऐकायला बसला नव्हता. कोणता ऐकले ना लहानपणी सशाची कथा? सशाच्या अंगावर लिंब्याचं पान पडलं तर तो घाबरला आणि वरती बघितलं, पान खाली पडलं. एड्याला कळलंच नाही की झाडाचं पान होतं. त्याला वाटलं आकाश पडतो, तर धावत सुटला. आकाशाच्या आकाश पडायच्या अगोदर वाचलं पाहिजे. धावता 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 कोल्हा भेटला. ए सचे दादा, काय करतोस रे, कुठे धावतोस? अरे काय सांगू, आसमान गिर रहा है. काय बोलतो? आसमान गिर रहा है, बचना है तो भागो और मरना है तो ठहरो, भाई चला. अरे आसमान गिर रहा है, आसमान के नीचे हम भी मर जाएंगे. कोल्हा पुढे आणि ससा मागे. धावतोय धावतोय धावतोय. मजेशीर कथा सांगितली होती, पण ती बालपणी होती, तिचा अर्थ नाही कळला. पण आता मस्त कळेल. आता याचा अर्थ आहे ना असा लागतो, काहीतरी याच्यात होतं. पण हीच आपल्याला कथा त्या काली शून्य लोकांनी शिकवली होती. मला धडा होता शाळेमध्ये. कोल्हा धावता 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 समोर लांडगा दिसला. अरे कोल्हे दादा, काय करतो एवढा पळत, कुठे चाललास? म्हणजे मेरे को मत पूछना, पीछे ससा जे उसको पूछना, मेरे को कुछ मालूम नहीं, मैं दौड़ रहा. तर लांडगेने, अरे सचे दादा कुठे धावला, एवढा धावत कुठे चालला? अरे क्या कहूँ, आसमान मेरे पीठ पर गिर रहा, उसका टुकड़ा गिर गया, आसमान गिर रहा है, बचना है तो भागो और मरना है तो ठहरो. मग तो पण काय कमी नाही. तो लांडगा पण कोल्ह्याच्या पुढे जावा लागला. पुढे लांडगा, मागे कोल्हा आणि मागे ससा. आता मजेशीर बाब अशी आली की पुढे वाघ आला. म्हणे, हे लांडग्या कुठे चाललास? अरे मुझे मत पूछना, पीछे पीछे कोल्हा है उसको पूछना. तो कोल्हे दादा किधर जा रहा है? तो म्हणे, मुझे मत पूछना, पीछे पीछे ससे दादा है उसको पूछना. तेव्हा सशाला विचारलं, अरे वाघ दादा क्या कहूँ, आसमान गिर रहा है, मुझे मरना नहीं, मरना है तो ठहरो और बचना है तो भागो. मग वाघ पण पळायला लागला. पण पळतात पळतात पळतात. थोडा वाघ शाणा होता, त्याने थांबवलं. अरे ठहरो, किधर तक दौड़ना है, कुछ मालूम है क्या, किधर जाकर हम बचने वाले हैं? तो बोलते, वो आकाश टच हुआ है ना, उतना तक दौड़ना है, फिर हम बचेंगे. आता हे वाचले, आकाश कडे टेकले, धावत धावत राहिले आणि ते कधी मातीला मिळाले हे समजलंच नाही. तसं ती आकाश कधी टेकलं नाही, तशी आसक्ती कधी पुरी होणार? या संसाराचे भोगाची आसक्ती कधीच पुरी होत नाही. एक आसक्ती संपली, दुसरी वाढते, दुसरी संपली, तिसरी वाढते, तिसरी संपली, चौथी वाढते. आजपर्यंत जेवढ्या आपण अर्ध आयुष्यात घालवले, याच्यात याची मज्जा बघा. काय काय इच्छा वासना केलेल्या, किती प्रकाराच्या आल्या. पहिला होत्या वेगळ्या, त्या पूर्ण तर झाल्या. आता तर समाधान पाहिजे, पण दुसऱ्या उद्भवल्या. आता त्या पण मेहनत करून पूर्ण केल्या, आता तिसऱ्या उद्भवल्या. पहिला मी लहान होतो असं वाटत होतं की चांगलं पगारवाली काम मिळावं. मिळालं, पैसे यायला लागले, पिक्चर बघायला लागलो, मज्जा करायला लागलो. असं वाटलं थोडे पैसे साठले. कूड होते घराचे असं वाटलं. चील होता घराला, कोबा व्हावा, चार भिंती व्हाव्या झाल्या. आता असं वाटते का, असं वाटते मुलगा व्हावा झाला. आता म्हणजे दुसरं मुलाचं लगीन व्हावं, मग बोले नातू व्हावा, मग बोले पंतू व्हावा, मग बोले असं. या इच्छा संपत नाही.
आणि कधी संपल्या नाही. म्हणून मी उदासीन राहतो आणि अनासक्तीने जे होईल ते करतो आणि पोराला पण सांगतो आणि बायकोला पण सांगतो, एवढी आटाबटा करू नको, मस्त अर्धी भाकर पण आनंदाने घे जा, प्रसन्न राहा जा, चेहऱ्यावर खुशी दाखव, शत्रुत्व दाखवू नको, बटारून कोणाला बघू नको आणि होठ जरा असे मोकळे ठेव, 32 दात दिसले पाहिजे, निदान दाताची चमक तरी दिसली पाहिजे. असं दाखवा दात सगळ्यांना. बरोबर, कोणाचे नाही दिसत, याचे नाही दिसले, दाखव. अरे खुश रहा ना, मर के तो जाने वाले हैं, लेकिन जिएंगे ऐसे जिएंगे, हंसते हंसते, रोते रोते नहीं. काय सांगितले का हिंदी पिक्चर, हंसतो हरदम खुशियाँ या गम, किसी पे रोना नहीं, रो रो के जीना नहीं. कसं मस्त काही काही गीत सुद्धा असे की आपल्याला हर्षित. क्या लेके आया था तो क्या लेके जाने वाला है, क्यों रोता है भाई, यही रख के जाने वाला है, खुला था खुला जाएगा. अरे खुल के जीना, खुला ही था ना तू और खुला ही रहेगा ना, लेकिन अभी खुलेगा तो बहुत कुछ और हो जाएगा. आता खुलशील तर वेगळंच आनंद आहे, नंतर खुलून फायदा नाही. समज गए. तर असं सांगितलं की या पदामध्ये प्रकृती आणि मामिकाम या प्रलयाचे वर्णन केले आहे. आणि आता येथे 9व्या श्लोकात भगवान दुसऱ्या पदात तिन्ही विषयी सांगतात. अनासीन उदासीन राहण्याचे आपल्याला सांगत आहे. हे दुसरं पद होतं, म्हणून पहिला आपली आसक्ती कशात आहे म्हणून दुसऱ्या पदात त्याची मार्गदर्शन केलं. आता पहिल्या पदामध्ये भगवंत असे सांगतात आपल्याला, नचमाम तानी कर्मानी निबद्धन्ति धनंजय. अब ये हो रहा है, हमसे हो गया और आगे होने वाला है, इसके ऊपर हमें कैसा रहना है. जीव लगाकर मत रहना, जीव लावून नका रेव. कोणी काय केलं त्या सोडून, आता कराल तर त्याला कायद्यात घ्या, पण कायद्यात घ्या तरी मनामध्ये द्वेष ठेवू नका. नियमाचं भांडण करा, जसं अर्जुनाने कौरवांशी केलं, जसं कृष्णाने आपल्या आप्तेष्टांशी केलं, पण करून सुद्धा करता झालं. गांधारीशी शत्रुत्व नाही केलं, पण गांधारीने भ्रमाने शत्रुत्व कृष्णाशी केलं. आणि जेव्हा शाप दिला तेव्हा तिला नंतर ज्या कुल परंपरेचा याचा मी घात केला, म्हणून मी शाप नव्हता द्यायला पाहिजे, पण माझ्या मुखातून निघाला. तर मग कृष्ण भगवंतांनी तिचा द्वेष नाही केला, कर्तव्य कर्माचं पालन केलं. पुढे काय कर्तव्य आहेत त्याचा अगोदर ज्ञान घेतलं आणि उदास राहिले, अनासक्त राहिले आणि सांगितलं, माऊली आई हाक मारलं तू, आई तू रागवू नकोस, तू माझी आई आहेस, आई सारखीच आईच आहे आणि तू मला योग्य शाप दिलेला आहे आणि तो मी भोगीन